आपको कॉल करने वाला था, लेकिन सर मैं सोचा कि फिर शायद मीटिंग आपके ऊपर करने वाले हैं, इसलिए करके मैंने डिस्टर्ब किया। क्या है, सिचुएशन ऐसी है ना कि एक भी चैनल अगर चला जाता है तो टेंशन थोड़ा सा हो जाता है, आप समझ सकते हैं, समय ऐसा चल रहा है, ऑन डिमांड है। सर आपको मैं अभी लिंक शेयर करूंगा, आपका जो तय किया है मैंने 3 से 4 बुलेटिन में चला है, रजत सर के रात के 9 बजे के शो में भैया मैं लिंक शेयर करता हूँ। यानी फेमस हो गए। डिमांड में है सर, डिमांड में है। पवार साहब ने क्लियर कर दिया ना। नहीं वो बहुत बेइज्जती हो गई उनकी, वो बहुत बेइज्जती हो गई एकदम सर, जैसे उन्होंने वो किया कृत्य ना, तुरंत ही उनको वो चीज बोल देती, वो चीज उनको वही बोल देनी चाहिए। सयाजी ने इन्होंने मीटिंग करके बोला था भाई हमारे पक्ष है, हमारा चुनाव चिन्ह है, पवार साहब हमारे कुछ है, हम तो इस्तेमाल करेंगे, उसी से उनको ये स्टेटमेंट दे दिया, वेरीफाई हो जाता है। पर अभी हो गया ना, तुमने फ्लैश कर दिया ना। तुरंत कर दिया। क्या लिखा है? जो शब्द उसने कहा है वही एकदम लिखा है, लेकिन वहाँ पे हमारा रिपोर्टर है ऑलरेडी वाई चौहान पर, तो उसने वो खबर की, राजेश कुमार जी हैं हमारे। स्ट्रेट फॉरवर्ड, खत्म कर देंगे। कहानी खत्म। जो करना है करो। अपना फोटो लगा के करो। शिवसेना के पास तो भारत साहब क्लेम करने के लिए नहीं तो है ना, अभी तो तय कर सकते हैं ना, कौन रहेगा नहीं रहेगा। 2 मिनिटं करा। हे नको 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 हे नको 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 तो नको आलो मी 2 मिनिटं झालं. चला लवकर करा. चलिए शुरू करें। पंकज जरा तू ऑफिसमध्ये थांब आणि जरा हे प्रेसवाल्यांना कोण अडवतं काय करतं कॅमेरा काय करतं ते सगळं बघ. त्यांना फुल खुश ठेव आणि दर 1 तासाने त्यांना चहा बिस्किट, दर 3 तासांनी नाश्ता. ठीक आहे पंख्या आहे ना आपला. चला सुरू करा. साहेब आज आपण जर बघितलं असेल नाशिक राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून 2 गटांमध्ये राडा झालेला आहे. भुजबळ गटाने त्याचा ताबा घेतला आणि त्यानंतर शरद पवार यांचा पण कार्यकर्ते जे आहेत समर्थक तिथं पोहोचले होते. राडा झालेला आहे नाशिक. खरं तर पवार साहेबांच्या मुळे उभी राहिलेल्या राष्ट्रवादीवर अशा प्रकारचा कब्जा करणं हे माणुसकीलाच धरून नाही. पवार साहेबांचं आहे ना ते सगळं. पवार या नावामुळे झाले ना, शरद पवार या नावामुळे. त्याच्यावरती असं करून कब्जा मिळवणं करा ना. नवीन काय जे आता पक्ष नवीन काढणार आहात काय करणार आहात त्याच्यातनं उभा करा ना. अख्खा महाराष्ट्रात तुमचे उभं राहू दे. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण जे पवार साहेबांमुळे झालंय त्याच्यावरून पासून तर लांब राहा कमीत कमी. अजून किती छळणार त्या माणसाला. नाही लीगल बॅटलचा प्रश्नच नाही. ते जिवंत आहेत ना. जिवंत माणूस जेव्हा सांगतो की माझा फोटो वापरायचा नाही विषय संपला. आणि तुमच्याकडे आहेत ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे 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 कुठले त्यांचे फोटो वापरा ना. कशाला पाहिजे शरद पवार. शरद पवारांची विचारधारा नको. शरद पवारांचे आदेश पाळायचे नाहीत. ते आम्हाला मान्य नाहीत सांगायचं प्रेस कॉन्फरन्समध्ये. एक मान्यवर असं म्हणतात असं म्हणायचं आणि शरद पवारांचा फोटो पण वापरायचा. असं नाही चालत ना. ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यावेळी दिलीप वळसे पाटील
इतक्या मोठ्या फंडाची कल्पना गृहमंत्र्यांना नसेल? मला ही शक्यता पहिल्यापासून वाटत होती की ही कल्पना काही लोकांना होती आणि गृहमंत्र्यापासून अशा गोष्टी लपून राहत नाहीत. हा लांबचा प्रवास आहे, म्हणजे इथनं ते निघाले आणि ठाण्यामार्गे असं करून ते वेगवेगळ्या मार्गाने करून गुजरातला गेले. तर गृहमंत्र्याला पहिल्या 15 मिनिटातच समजतं काय होतं. आणखी दिसतं की प्रफुल्ल पटलांनी मुद्दा उचलला होता. ते म्हणतात की 54 मधले 51 जण असे होते की ज्यांनी भाजपसोबत जाण्याचं दाखवलं होतं की आपण गेलं पाहिजे आणि ते नाही झालं म्हणून त्यावेळी शिंदेंनी संधी साधली नवीन सरकार. असं आहे की तेव्हा मी तुम्हाला आधीपासून सांगतो की अजितदादांसमोर कोणाचीही हिंमत होत नाही बोलायची. त्यांची दहशत, त्यांचा दरारा इतका आहे ना की माझ्यासारखा माणूसही त्यांच्यासमोर गळपटायचा. ते काय प्रफुल्ल पटेलांसमोर सह्या केल्या नव्हत्या. प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं असतं तर 5 जणांनी सह्या केल्या नसत्या. त्याच्यामुळे त्या सह्या केल्या असतील, त्या सह्यांचं पत्र होतं की नाही मला माहीत नाही, पण ते शरद पवारांना रिक्वेस्ट लेटर होतं की आपण असं करूया का. त्याच्यात काय मोठं आहे. ती चर्चा आजही चर्चेलाच पवारसाहेब तयार होते ना. 6 तारखेला चर्चाच होणार होती, तर तुम्ही पवार साहेबांना चर्चा करूया असं सांगितलं. म्हणजे जसं अफजल खानाने शिवाजी महाराजांना या भेटून चर्चा करूया आणि शिवाजी महाराज गेले आणि अफजल खानाने घात केला, तसं आहे. त्यांचा असा दावा आहे की जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केला गेल्या वर्षी, तेव्हाच खरं तर राष्ट्रवादी पाठिंबा देणार होता, पण शरद पवारांनी पत्र द्यायला उशीर केला आणि पत्र द्यायला नाही. मी आज तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, हे पत्र माननीय जयंत पाटील साहेबांच्या हातात दिलं गेलं होतं. जयंत पाटील साहेबांनी ते पवार साहेबांना दिलंच नाही. त्यांना हे माहीत होतं की पवार साहेबांना किती वाईट वाटेल. त्याच्यातल्या काही आमदारांचं म्हणणं तेव्हा असं होतं की शरद पवारांना सोडा एकटं, जाऊ द्या त्यांना, त्यांचं संपलंय आता आणि आपण जाऊया. मी त्या आमदाराचं नावही सांगतो. त्या आमदाराचं नाव दिलीप बनकर, जो म्हणाला की जाऊ दे शरद पवारांना, राहू द्या एकटं, जाऊया आपण. आता सगळं खरं सांगायची वेळ आलीच ना. तुम्ही खूप खळबळजनक दावा करतायत. राष्ट्रवादीच्याच आमदारांनी अशी भूमिका मांडली की शरद पवारांचं वय झालंय, जाऊ दे त्यांना एकटं, आपण भाजपबरोबर. येस, हो. आणि ते पहिला मानणारा होता दिलीप बनकर. आणि तेव्हा जयंत पाटील माझ्या समोर ढसा रडले होते, ढसा की काय बोलताय तुम्ही हे सगळे. जयंत पाटलांनी ते पत्र पुढे पवार साहेबांना दिलं नाही, त्यामुळे मग नाराजी वाढली आणि या सगळ्यांमध्ये नाही, असं नाही. जयंत पाटलांना मुळातच हे पसंत पडलं नव्हतं की आपण शरद पवारांना एकटं सोडून कसं जायचा विचार करू शकतो. म्हणजे ज्यांनी माझ्या वडिलांनंतर मला सांभाळलं, इथपर्यंत आणलं, माझी सगळी राजकीय प्रोसेस बघितली, त्यांना मी असं एकट्याला सोडून द्यायचा विचार करू ह्या वयात. लोक काय म्हणतील मला माझ्या गावातली. आणि मला माहिती आहे, मी त्यांच्या जवळ होतो जयंत पाटलांच्या, माझीही सही होती त्या आमदारांमध्ये, हे पण सांगतो. नंतर यांनी त्याला सांगायला नको की जितेंद्र आव्हाड म्हणाला होता, माझीही सही होती त्या आमदारांमध्ये. मीच जयंत पाटलांना सांगितलं होतं की आपण तर काय जाणार नाही, पण तिथे काय नाही म्हणता येत नाही, मी तर काय असलं करणार नाही. ते म्हणाले मी पत्रच देणार नाही साहेबांना, आणि जयंत पाटलांनी ते पत्र दिलं नाही. ते असं आहे, अशी परिस्थिती आहे, आपण BJP बरोबर जाऊया, सरकार स्थापन करूया, योग्य संधी, जे काय होतं ते मला मजकूर नाही माहिती. त्यामुळे मजकूर वाचलाच नव्हता मी. आपला आंधळे डोळ्याने सही केली होती, कारण का अजितदादांनी सांगितलेलं सह्या करा आणि मला पत्र द्या. एकनाथ शिंदेंनी गेल्यानंतर लगेच म्हणजे 24 तासाच्या आतच हे सगळं घडलं होतं. किती जणांच्या सह्या होत्या? मला वाटतं सगळ्याच आमदारांच्या सह्या होत्या. पण लगेच विरोध करणाऱ्यांमध्ये एक माणूस मला आठवतो, प्राजक्त तनपुरे. तो बाहेर येऊन उभा राहिला, माझी वाट बघत होता
मी जवळ गेल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, यार मी असं पवार साहेबांबरोबर नाही करू शकत साहेब, मी काही इथे बसत नाही, मी निघालो. आणि तो निघून गेला तिथनं. हे प्रामाणिकपणाने सांगतोय मी. सर, बारामतीच्या पण कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिलेला आहे, याबद्दल काय सांगाल? ठीक आहे ना, बघूया ना, अजून वेळ जायचा आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, नासिक के जो कार्यालय है वहां पर अजीत दादा का जो तस्वीर या पोस्टर्स लगे हुए थे वहां से वो हटाए गए हैं और पवार साहब के जो समर्थक लोग थे वो गए हैं कार्यालय पे, उन्होंने जो है अपना अधिकार जमाया है और अजीत दादा के खिलाफ नारेबाजी हुई है, क्या कहेंगे इस पर? देखो, जहाँ पे कार्यालय है वो कार्यालय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हैं और आज भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इलेक्शन कमीशन में उसके राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार है और उसके राज्य के अध्यक्ष जयंत पाटिल है. और आज भी अपॉइंटमेंट करने का अधिकार जो नई कार्यकारिणी जाहिर हुई है उसमें महाराष्ट्र के इंचार्ज सुप्रिया सुळे जी है. महाराष्ट्र से प्रफुल्ल पटेल का अगर वो बोलते हैं कि मैं कार्यकारी अध्यक्ष हूँ और महाराष्ट्र का हूँ, तो महाराष्ट्र उनके हाथ में नहीं है, महाराष्ट्र सुप्रिया सुळे जी के हाथ में है. सर, शरद पवार जी ने अभी जो है एक बात उन्होंने कही जो बेहद अहम है कि उनकी जो तस्वीर इस्तेमाल की जा रही है अजीत दादा की गुट की तरफ से, उसको लेकर उन्होंने एक स्पष्टीकरण भी कुछ दिन पहले दिया था कि वो चुनाव निशान और तस्वीर भी इस्तेमाल कर सकते हैं. उसके खिलाफ शरद पवार जी ने कहा है कि मेरी इजाजत के बगैर कोई मेरी तस्वीर इस्तेमाल नहीं कर सकता, क्या कहेंगे? सवाल ये है, तुमको उनके विचार अच्छे नहीं लग रहे, उनका जो सेक्युलर चेहरा है वो तुमको अच्छा नहीं लग रहा है, उनकी संविधान की बोली भाषा आपको पसंद नहीं आ रही है, वो जिस दिशा में पार्टी ले जाना चाहते हैं उस दिशा में आपको जाना नहीं है. जब आपको सभी शरद पवार का नापसंद है तो आपको तस्वीर क्यों पसंद है? उनका अधिकार है, वो बोल सकते हैं तू इस्तेमाल करता तस्वीर आज से और कोई नहीं करेगा, उनका अधिकार है. एक लेटर के बारे में सर प्रफुल्ल पटेल जो है चर्चा कर रहे थे, उसके बारे में जरा बताइए कि क्या है वो पूरा मामला? क्या लेटर? उनका ये कहना है कि जो जानकारी थी वो खासतौर पे महाराष्ट्र में जो एक पद की मांग कर रहे थे पार्टी में, संगठन में अजीत पवार जी, वो उनको नहीं मिल रहा था, उसमें एक देरी हो रही थी. बिल्कुल देरी नहीं हो रही थी. 6 तारीख को ऐसा है, जिसको कांग्रेस का इतिहास मालूम है और राष्ट्रवादी का इतिहास मालूम है, अजीत पवार ने जिस पद पे उंगली रखी, जिस पे उंगली रखी, वो चीज़ अजीत पवार जी की हुई, इसका इनकार कोई नहीं कर सकता है, स्वयं अजीत पवार जी भी नहीं कर सकते. वो सबसे लाडले थे शरद पवार जी और वो कृति से समझता था कि वो सबसे लाडले हैं. तो कोई पद देने में देरी नहीं हुई, कुछ नहीं हुई. 6 तारीख को बैठक आयोजित की थी 10 नेताओं की, उसमें तय होने वाला था कि क्या करना है और जयंत पाटिल स्वयं तैयार थे कि ठीक है चलो अभी अगर वो होना चाहते तो होने दो. यही नहीं, जब विरोधी पक्ष नेता हुए जयंत पाटिल, तभी भी जो बैठक हुई थी उसमें स्वयं जयंत पाटिल ने कहा था कि अरे विरोधी पक्ष नेता के बगैर अगर तुम पक्षाध्यक्ष होना चाहते हो तो हो जाओ, मैं विरोधी पक्ष नेता होता हूँ. तो सब सर, जब बात इतनी तक हो गई थी कि बस एक मोहर ही लगना था 6 जुलाई की मीटिंग को, तो अचानक से इतनी जल्दबाजी आपको क्यों दिख रही है कि वो अचानक से पूरी विचारधारा के अगेंस्ट जाके बीजेपी के साथ सरकार में शामिल हो जाते हैं? क्योंकि उनका ये तय हुआ था, ये तय हुआ था उनका. प्रफुल्ल पटेल जी स्वयं शरद पवार जी को जाके बोले थे कि मैं जिंदगी में आपको नहीं छोड़ूंगा, मेरा जो कुछ है वो सब आप है, मैं आप दिल में भी मत लाइए कि मैं सिर्फ आपके भी खिलाफ बगावत कर दूंगा. अभी सभी सच्चाई की बातें सामने आएगी तो बहुत कुछ हो सकता है. तो
आप अपना काम करिए। इधर उधर उंगली मत दिखाए कि ये खत लिखा था, शरद पवार को भी मालूम था, इसको मालूम था, उसको मालूम था। बंद मुट्ठी लाग की, खुल गई तो खाक की। जैसा कि आपने सर कहा कि जो है मन पहले से ही बना लिया था, इसका संकेत आप लोगों को कब मिला था? जो बातें बीच अगर में चल रही थी- मैं पार्टी के बारे में नहीं बात करता हूं, क्योंकि पार्टी के इतने वरिष्ठ स्तर पर मेरा कोई उठना बैठना नहीं था। पर एक छोटा कार्यकर्ता होने के नाते मुझे पहले से मालूम था कि ये होने वाला है। जो बीच में सर बातें आ रही थी कि बीजेपी मुझे ऐसा है, आदमी के चाल से पता चलता है ना वो कितने स्पीड से कौन से दिशा में जा रहा है। इतनी तो समझ है ना यार। सन 80 में मैंने पहली मेरी कॉलेज की चुनाव लड़ा है, सन 80 में। तो समझता है ना, इतना तो समझता है। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अनेक बाउन्सर इथे नियुक्त करण्यात आलेले आहेत. अशी राष्ट्रवादी काँग्रेसवरती कोणती वेळ आली की बाउन्सर नेमवायची वेळ आली? बाउन्सर नाही आहेत ते, सगळे माझ्याबरोबर असतात. ते माझ्या एरियातले कार्यकर्ते आहेत आणि माझ्या एरियातले जवळजवळ 100 कार्यकर्ते इथे आहेत अख्ख्या कार्यालयात. आता महत्वाचं मागच्या वर्षीच्या शपथविधीवरून झालं की शिंदेचा जे बंडाचा जो सगळा विषय होता त्या संदर्भात तुमचं असं म्हणणं होतं की तत्कालीन गृहमंत्र्यांना या सगळ्याची माहिती होती. ती माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यात नाही आली आणि राष्ट्रवादीतल्या अशा किती लोकांना या संदर्भात माहिती होती पण मग ते बाहेरच नाही निघालं, आताच्या घडलं निघतंय? मला हे काय माहीत नाही, पण एवढी मोठी गोष्ट घडताना यांना माहीत नाही, गृहमंत्र्यांना, असं कधी होत नाही. म्हणजे तुम्हाला आपल्याला असं वाटतं की तेव्हाच्या गृहमंत्री तत्कालीन दिलीप वळसे पाटील यांच्या भूमिकेवर तरी शंका आहे? नाही, माझी शंका बिंका नाही आहे. ते स्वच्छ मनाचे, निर्मळ चारित्र्याचे, निर्मळ मनाचे, शांत स्वभावाचे, अत्यंत हुशार असे एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्याबद्दल मला अजिबात असं काही बोलायचं. सर, नया कार्यालय शुरू किया, आज उसका उद्घाटन भी अजीत पवार ने किया, बाकी जो उनके साथ के कैबिनेट के मंत्री थे वो भी वहां पर गए थे, लेकिन उससे पहले आज एक घटनाक्रम ये हुई कि जो उनके समर्थक थे उस कार्यालय में गए, ताले की चाबी ढूंढी जा रही थी, नहीं मिली, उसको तोड़ना पड़ा बाद में ताला को। इस पूरे घटनाक्रम को कैसे देखते हो? और नई जो कार्यालय खुली है उसमें भी घड़ी का ही आपका चुनाव निशान रखा गया है, पार्टी का नाम नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी ही दिया गया है, क्या कहते हैं? देखो, मैं अभी भी कह रहा हूँ कि इन लोगों के वकीलों ने इनको बताया नहीं है कि जो सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश माय लॉर्डशिप चंद्रचूड़ जी ने कहा है, उसमें उन्होंने स्पष्ट संकेत दिए हैं कि पार्टी किसके पास रहेगी, पार्टी को कौन कब्जा बोल सकता है, ये स्पष्ट रूप में कहा है। उन्होंने कहा है कि आमदार पार्टी नहीं डिसाइड करते, ओरिजिनल पार्टी जो है उसके अध्यक्ष लेजिस्लेचर पार्टी की सभी जगहों की। आज इस पार्टी का अध्यक्ष कौन है, राष्ट्रीय अध्यक्ष कौन है? इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के पास किसका कॉन्स्टिट्यूशन पड़ा है? आप पढ़िए ना, सर्वोच्च न्यायालय का निकाल पढ़िए। मैं 6:30 बजे आज प्रेस कॉन्फ्रेंस रखा हूं, मैं उसमें सब बातें बताने वाला हूं, क्योंकि सर्वोच्च न्यायालय ने जो कहा है वो अगर पढ़ लेंगे तो आपको समझेगा कि कुछ मतलब नहीं है। ठीक है, आप देरी कर सकते हैं, लेकिन देर है पर अंधेर नहीं। सर, क्या इसके चलते आप लोग वापस से कानूनी कार्रवाई की देखो, अभी तैयारी लड़ने जो है आपको हर दिन एक बयान ऐसा दिख रहा है कि शरद पवार जी ने मन बना लिया है लड़ाई करने का। हर दिन उनका एक बयान बता देता है कि मैं लड़ने वाला हूं। आज का भी उनका बयान बता रहा है कि मैं लड़ने के लिए तैयार हूं, और उन्होंने ही मुझे कहा है कि आने वाले 4-5 दिन में हम लोग नासिक जाएंगे। तो उन्होंने लड़ाई का मन बना लिया है, और ये आदमी जब लड़ने को उतरता है तब वो रिश्तेदारी, अपनापन, जूनी दोस्ती, वो सब याद नहीं रखता है। उसके लिए जो कार्यकर्ता अपनी जान देने के लिए तैयार है आज भी, वो उसका बेटा बन जाता है। क्योंकि आज 60 साल की उनकी उम्र में उन्होंने जो लोग खड़े किए, वो कोई अमीर नहीं था ना,
जैसे मेरे जैसे कार्यकर्ता को इस स्तर पे लाया, मैं कौन हूँ, मेरी क्या औकात है? मेरी जात कोई महाराष्ट्र में बड़ी जात नहीं है, लेकिन जिसपे बस कैपेबिलिटी है, एबिलिटी है, उसको ऊपर लेके जाओ, उसको ऊपर चढ़ाओ, वो उनकी पुरानी आदत है। मैं बात बताता हूँ, वो भी खुद बताते हैं हर प्रेस कॉन्फ्रेंस में कि एक ज़माना था कि वो फॉरेन टूर में गए थे 1984 में, और जब आए तब 95% एमएलए छोड़ के चले गए थे उनको, 95% एमएलए, और तभी उन्होंने पहले ही प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था इसमें से एक को भी चुन के आने नहीं दूंगा। बात सच कर दिखाई, एक भी चुन के नहीं आया। शरद पवार बाप अच्छा लगता है, शरद पवार बाजू में बैठे अच्छा लगता है, शरद पवार साथ दे रहे अच्छा लगता है, लेकिन जिस दिन शरद पवार आपको अपना वैचारिक दुश्मन मानने लगता है और चुनावी राजनीति में वो आपके सामने खड़े रहने वाले हैं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।